अध्यक्षाने व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव पदवी आणि पदव्युत्तर मराठी विभाग आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आज आपण एकत्रित जमलेलो आहोत। आज काव्य मैफिल आणि मार्गदर्शन असा हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विक्रम चौधरी सर। त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिवचे सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक डॉक्टर अरविंद हंगरगेकर सर। त्याचबरोबर कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशिम येथील सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत उस्मानाचे धाराशिवचे ज्येष्ठ कवी डॉक्टर मधुकर भुजरे सर। त्याचबरोबर या मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सहदेव रसाळ सर आणि उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की कवी कुसुमाग्रज यांच्या असणाऱ्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज आपण हा कार्यक्रम हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो। लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी। अगदी माया मराठीचं एक अनमोल रत्न म्हणजे कवी कुसुमाग्रज आहेत आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अगदी प्रमुख मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मकरंद चौधरी सर, कवी अरविंद हंगरगेकर सर, ज्येष्ठ कवी मधुकर भुजरे सर, डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर उपस्थित आहेत। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नंतर अतिथींचं स्वागत या ठिकाणी होईल। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं असणारं स्वागत मी रसाळ सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध कवी डॉक्टर अरविंद हंगरगेकर सर यांचं असणारं स्वागत मी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर प्राध्यापक डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर यांचं असणारं स्वागत मी रसाळ सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। धाराशिवचे ज्येष्ठ कवी डॉक्टर मधुकर भुजरे यांचं स्वागत मी गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर रसाळ सर यांचं असणारं स्वागत मी स्वतः करतो। धन्यवाद सर। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर रसाळ सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे मित्र कविवर्य डॉक्टर अरविंद हंगरगेकर सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गुरुवर्य डॉक्टर
डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर, त्याचबरोबर धाराशिव शहरातील ज्येष्ठ कवी मधुकरराव हुजरे सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद चौधरी सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, सहकारी विद्यार्थी मित्र, मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी जो आज आपण साजरा करतो आहोत, या दिनाचं औचित्य हे आहे की मराठी साहित्यामध्ये एक अजरामर ज्यांनी साहित्यकृती निर्माण केल्या, मराठी साहित्याला एक वेगळं स्थान ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून निर्माण करून दिलं, असे साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आहोत. मराठी भाषा ही महाराष्ट्रीयन मंडळीसाठी, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आमची मातृभाषा आहे. आणि ही मातृभाषा आज जर आपण बघितली तर मातृभाषा कुठेतरी घुसमट होत असताना दिसते. मग शिक्षण क्षेत्र असेल, आपल्या आजूबाजूचा परिसर असेल, रोजगाराचे क्षेत्र असतील, तर अशा क्षेत्रामध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषेचं जे वेगळेपण आहे ते ज्या अपेक्षित प्रमाणामध्ये टिकून पाहिजे तसं टिकून असलेलं दिसत नाही. आम्ही जेव्हा दाक्षिणात्य राज्यामध्ये डोकावतो, दाक्षिणात्य राज्यांमध्ये पाहतो, तेव्हा तिथली दैनंदिन व्यवहाराची भाषा त्यांची मातृभाषा आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये, शिक्षणामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मातृभाषा म्हणून ते वापरतात. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर असं चित्र दिसत नाही. आणि हे चित्र पालटण्याच्यासाठी म्हणून अशा काही दिवसाची गरज आहे. जर आपण बघितलं, आपण मराठी भाषिक आहात, आपली मातृभाषा मराठी आहे, परंतु आमच्या उत्तर लेखनाच्या भाषा जर बघितल्या, आता NEP मध्ये तो बदल होऊ घातलेला आहे की BSc सुद्धा अगदी मराठीमध्ये तुम्हाला घेता येईल, BCom तर आलेलाच आहे, इंग्रजी मराठीमध्ये आलेला आहे. अशा वेगवेगळ्या फॅकल्टीज, वेगवेगळ्या शाखा आता मराठीमध्ये येतील. आम्ही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किती जरी पुढे गेलेलो असलो तरी आम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या भाषा वेगवेगळ्या वापरतो आहोत, असं जरी असलं तरी आमच्या स्वप्नांची भाषा मातृभाषा असते. आमची BScची पोरं आहेत, मेडिकलचे पोरं आहेत, मग त्यांना इंग्रजीमध्ये स्वप्न पडतात का? एखादं स्वप्न इंग्रजी भाषेमध्ये पडले असं चित्र दिसतं का कधी? मातृभाषेमध्ये स्वप्न असतात. मातृभाषा ही हृदयाला जोडणारी भाषा असते आणि हृदयाला जोडणाऱ्या भाषा जेव्हा व्यवहारामध्ये येते, प्रत्यक्ष संवादामध्ये येते, तेव्हा खऱ्या अर्थाने एक वेगळी क्रांती आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसेल. मागे जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वे झाला, आपल्या भारतामध्ये जगामधले टॉपर विद्यापीठ 200 निवडण्यात आले, टॉपरचे विद्यापीठ. एकही विद्यापीठ भारतातलं त्या टॉपरच्या 200 विद्यापीठामध्ये नाही. मग असं चित्र काय आहे? तर आमच्याकडे मातृभाषेच्या बाबतीत, आमच्या राजभाषेच्या बाबतीत ज्या अनास्था दिसत आहे, त्या अनास्थेच्या मुळाशी हे कारण आहे की टॉपरच्या जागतिक विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ दिसू शकत नाहीये. हे दुर्दैव आहे. कारण का? तर आम्ही नको तेवढा भाषेचा, वेगळ्या भाषेचा आग्रह धरतो आहोत. आज संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जापान असेल, चीन असेल, या देशांमध्ये मातृभाषांमध्ये संशोधन होत आहे, मातृभाषामध्ये रिसर्च होत आहे. आमच्याकडे मात्र तसं नाही. आमची बरीचशी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा भाषा समजून घेण्यामध्ये खर्च होते आणि त्यानंतर आम्ही संशोधनाकडे बोलतो. हे जे चित्र आहे हे चित्र बदलण्याच्यासाठी म्हणून आपल्याला मराठी मातृभाषा म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक आपल्या व्यवहाराच्या याच्यामध्ये, रोजगाराच्या क्षेत्रामध्ये, आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही जेव्हा पुढे आणू तर खऱ्या अर्थानं आम्ही प्रगतीच्या दिशेने पुढे झेपावू. ह्या काही भूमिका घेऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला करता येईल. आणि हीच या कार्यक्रमामागची मुख्य भूमिका आहे. जास्तीचा न वेळ घेता आपल्याकडे कविवरी आलेले आहेत, त्यांच्या कविता आपल्याला ऐकायचं आहे, त्याचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, आपल्या मातृभाषेवर तासनतास बोलता येईल, एवढं काही या मातृभाषेचं मोठं वैभव आहे. आज आपली मराठी भाषेला कशाचा दर्जा भेटलेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. जगातल्या, आपल्या भारतभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये ही भाषा अभ्यासली जाणार आहे. तिथं मराठी भाषेचं विभाग असणार आहे. आणि मॉरिशस सारख्या सुद्धा परकीय देशामध्ये सुद्धा आपल्या मराठी भाषेचं डिपार्टमेंट आहे, विभाग आहे. म्हणजे मराठी भाषा कुठेही कमी नाही. आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड तयार झालेला आहे सध्या मराठीच्या संदर्भाने, मराठी भाषेच्या अनुषंगानं, तो आम्हाला बाजूला काढून
पुढे जायला लागेल. दिल्लीला आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, देशाच्या राजधानीला, की दिल्लीचेही तख्त राहते आमची. अशा प्रकारचं कवित्व आमच्या कवीने लिहून ठेवलेलं आहे. एवढं मोठं कर्तृत्व आमच्या मराठी माणसांचं इथल्या आमच्या मराठी सत्तेने एकेकाळी गाजवलेलं आहे. आणि ती परंपरा जर आपल्याला टिकवायची असेल तर हे भाषिक वैभव आम्हाला टिकवावं लागेल. हे भाषिक वैभव टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध असणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी मग या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकानंतर. आज हा जो कार्यक्रम आहे तो कविता मैफल आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम आहे. आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत कविवर्य अरविंद हंगरेकर सर. खरं तर महाराष्ट्राला काही मोजक्या कवींची आणि कविता वाचकांची असणारी ओळख आहे, त्यापैकी अरविंद हंगरेकर आहेत. अखिल भारतीयाचा परिसंवाद असो किंवा अनेक कविता संग्रह किंवा अनेक असणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो, हे सर्व असणारं ही अशी एक वेगळी ओळख अरविंद हंगरेकर सर यांची असणारी आहे. एक कविता संग्रह, एक समीक्षा ग्रंथ आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये शोध निबंध त्यांचे प्रकाशित आहेत. खरं तर कविता गावी ती फक्त अरविंद हंगरेकर सर यांनी, आणि अनेक जण चाहते त्यांच्या असणाऱ्या कवितेचे आहेत. काही मागच्या अनेक दिवसापासून पुस्तकांची जी कविता होती ती काही कवीपर्यंत होती, परंतु अलीकडं कविता पुढे नेण्याचं काम हे अरविंद हंगरेकर यांची असणारी कविता करत आहे. म्हणून मी जास्त न वेळ घेता मी सरांना विनंती करतो की सर आपण या कवितेच्या असणाऱ्या जगामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जावं. धन्यवाद सर. तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट युवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव या महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर आमचे गुरुबंधू आहेत. त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कविता लेखन आणि वाचनाचे कार्यक्रम आज महाराष्ट्रभर आम्ही करत फिरतो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभारी प्राचार्य असणारे आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मकरंद चौधरी सर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख आमचे सन्मित्र डॉक्टर सहदेव रसाळ सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि कुसुमाग्रज आणि मराठी भाषा या संदर्भानं आपल्यासमोर व्याख्यान ठेवणारे आमचे मार्गदर्शक, मराठी भाषेचे अभ्यासक सन्माननीय प्राध्यापक चंदन शिवे सर, माझ्या समवेत आलेले मराठी कविता लेखनामध्ये अत्यंत रसिकतेनं भाग घेणारे डॉक्टर मधुकर गुजरे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी बंधू भगिनी, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे डॉक्टर कृष्णा तेरकर सर. कृष्णा तेरकर सरांचे आणि आमचे अत्यंत ऋणानुबंध आहेत. तेरकर सरांनी मला निमंत्रण पण त्याच पद्धतीनं कार्यक्रमाचं दिलेलं होतं की अशा पद्धतीचा कार्यक्रम ठरू लागलेला आहे, तुम्ही उद्या आहेत का? म्हणजे ठरू लागलाय किंवा ठरला तरी आपण आहेच, म्हणजे कुठं जाणार नाही. कारण कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळं मी बार्शीचा कार्यक्रम आज घेतलेलाच नव्हता. कार्यक्रम मला मिळाला होता पण तुम्ही घेतला नाही. काय हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिथे येण्यासाठी विलंब झाला, त्याचं कारण तेच आहे की महाविद्यालयात एक आमचा कार्यक्रम होता आणि तिथेही थोडा उशीर होत गेला, त्याच्यामुळे तुमच्याकडे यायला विलंब झाला. त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम मी आणि चंदन शिवे सर, मी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेविषयी काही न बोलता एक छान काही मराठी भाषेच्या संदर्भानं आणि एकूणच मूल्य, विचार आणि संस्काराच्या संदर्भाने 2-3 कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि सर मग भाषण करतील. कारण दोघं जण भाषण करत बसला तर पुढे कोणच थांबणार नाही याची खात्री आम्हाला आहे. कारण आजच्या रसिकांची शाश्वती खूप घेऊन आम्ही फिरतो आहोत, त्याच्यामुळं तुम्हाला जास्त काही कंटाळवाणं वाटणार नाही असं मी तुमच्यासमोर व्यक्त होणार आहे. फक्त जे व्यक्त होईल ते तुम्ही काळजातून ऐकून घ्या. कारण आज मराठी भाषा घेऊन काय करायचं हा प्रश्न अनेक मुलांपुढे आहे, परंतु काय करता येऊ शकतं हे तुम्ही या कार्यक्रमातून घेऊन जा. कारण मी प्रत्येक ठिकाणी सांगत राहतो की तुम्हाला चांगलं बोलता आलं
तरी तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. तुम्हाला चांगलं गाता आलं तरी तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. कारण आज आपण पाहतो की इंदोरीकर महाराज हे कीर्तन करायला 50,000 रुपये घेतात आणि फक्त बोलणं त्यांचं इतकं शैलीबद्ध आहे, त्याच्यामुळे त्यांना ते शक्य आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय इंदोरीकर महाराज व्हायचं का? काय हरकत आहे प्रयत्न करायला आपल्याला? म्हणजे काय लागतं महाराज होण्यासाठी? समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. तेवढं करता आलं की बस. दुसरा मार्ग आहे की आमचा नारायणपुरी नावाचा कवी आहे, प्रेमाचा सांगडगुप्ता लिहिणारा. एकच कविता लिहिली पण संबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आणि एक कार्यक्रम करायचा तर 20,000 पेक्षा जास्त मानधन तो घेतो. तेवढंच नाही तर आता तुम्ही जी एक कविता नेहमी गुणगुणत आहात, मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा, अनंत राऊत नावाचे कवी, आता त्यांना मध्ये जयसिंगपूरला कार्यक्रमाला बोलवायचं होतं. तिथल्या मित्रांनी फोन केला. मग मी म्हणालो ठीक आहे, घेतील 10-20,000 रुपये घेतील. तर त्यांनी सांगितलं 30,000 पेक्षा 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही आणि 30,000 रुपये महाविद्यालयाने त्यांना दिले. मग एक कविता तुम्हाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत, मान्यवर आहेत, त्यांचं थोडं ऐकायला पण आपण शिकलं पाहिजे. मी नेहमी मुलांना हे सांगतो, कारण संतांनी पण ते सांगितलेलं आहे की जो नेहमी ऐकतो तो भविष्यामध्ये एक ना एक दिवस बोलण्याच्या पात्रतेचा होतो. म्हणून आपण ऐकून घेण्याची क्षमता सातत्यानं अंगीकारली पाहिजे. ऐकून घेत असताना समजून घेणे पण खूप गरजेचं आहे. कारण गंमत अशी होते की आम्ही मराठी भाषेचे प्राध्यापक आहोत, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी अर्थाचे अनर्थ होतात. मी नगरच्या महाविद्यालयात सुरुवात केली. मी म्हणालो मी कविता माझी एक सुंदर आमचे नाते, मी कविता माझी एक सुंदर आमचे नाते, बिलगताच ती मजला माझीच होऊन जाते. सगळं सभागृहानं वा 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 म्हटलं. एका पोराला काय चेव चढला ते म्हणलं अरे वा सर क्या बात आहे, काय सुंदर कविता सादर केली तुम्ही. मला प्रश्न पडला अरे 4 वेळी त्याला काय सौंदर्य दिसला असेल. मी त्याला म्हणालो काय याच्यात नेमकं आवडलं काय तुला? म्हणलं काहीच नाही, फक्त कविता हा शब्दच खूप आवडला मला. मग माझ्या लक्षात आलं की पुण्या कवितेकडे चाललंय. त्याच्यामुळं समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. एके ठिकाणी असं म्हणालो की तुझ्यासाठी मन माझे पाऊस झाले आणि भेटीसाठी तुझा सर होऊन आले. किती सुंदर कविता आहे, निसर्गाचं वर्णन करणारी कविता आहे. मग एक मुलगी म्हणाली आप्पा आम्हाला कळालं तुम्ही सर का झाला. म्हणून ऐकून घेत असताना त्याचे अर्थ सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अशा अर्थ लक्षात घेऊन आपण जर कवितेचा अभ्यास करायला लागलो तर मराठीमध्ये अत्यंत उत्तम कविता आहे. मी आपल्याच महाविद्यालयात 2-3 वर्षापूर्वी मराठी कवितेतील प्रेमाच्या छटा या विषयावरती बोललेलो होतो आणि प्रेमाच्या खूप सुंदर कविता सांगितलेल्या होत्या. आपल्या समाजात झालं असं की प्रेमाच्या कविता म्हणायला लागलो की बऱ्याच जणांच्या कपाळावर आट्या निर्माण होतात. आता प्रेम एवढा छान शब्द आहे, एवढा सुंदर अर्थ त्याला आहे, तरी पण लोकांना असं का होतं हेच मला कळत नाही. की असं कुठं असतं का प्रेमाच्या कविता इथं म्हणत असतात का? इथं महाविद्यालयातली मुलं आहेत. महाविद्यालयातली मुलं असली म्हणजे काय झालं? प्रेम शब्द तुम्हाला नव्हता आहे का? ठीक आहे नाही, उस्मानाबाद सांगितलेलं आहे प्रेम कुणावरती करावं. म्हणजे हा पैशावर पण प्रेम करावं. आजचा काळच तो आहे पैशावर प्रेम करण्याचा. हा हजर जबाबीपणा सुद्धा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की मराठी विषय घेऊन काय करता येईल असा प्रश्न मनात न ठेवता आपल्याला काय करता येतं हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्वतःच्या अंतःकरणात झोपून पाहायला शिकलं की नाही की मग समाजाचं अंतःकरण वाचायला शिकतो आणि समाजाचं अंतःकरण जो वाचायला शिकतोय ना त्याला कविता लिहिता येते. मी एक कविता तुमच्या पुढे ठेवतो, तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे, पण कविता लिहायला अशी कधी तुम्हाला वाटलं नाही. पण हा अनुभव अत्यंत जीव घेणे. फिरत होतो विचारात मंत्रमुग्ध होऊन, फिरत होतो गर्दीत आणि विचारात एकांतात मंत्रमुग्ध होऊन, तेवढ्यात कानावरती एक आवाज आला, 5ला 1, 10ला 3, डोक्यात कुणीतरी काहीतरी आदळावं. अगदी तसं होऊन भानावर येत मी आवाजाच्या दिशेनं गर्दी बाजूला सारत पुढे झालो. पाहतो तो काय एक म्हातारा सुरकुतल्या चेहऱ्यानं केविनवाण्या स्वरात बेंबीच्या देठापासून ओरडत होता. 5ला 1, 10ला 3 भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो बाबा 10ला 1, 20ला 2 द्या. ते मिश्किलपणे हसलं माझ्याकडे पाहून आणि म्हणालं की काय साहेब मस्करी करू लागला होता. मिश्किलपणे ते हसलं माझ्याकडे पाहून आणि म्हणाले काय साहेब मस्करी करू लागला होता. मी त्यांना म्हणालो नाही बाबा खरंच 10ला 1, 20ला 2 द्या. देव पावल्याच्या आविर्भावात त्यानं ताज्या लुसलुशीत भाजीच्या पेंड्या माझ्या हातावर ठेवल्या. मी मात्र पुन्हा तसाच त्या विचारात मंत्रमुग्ध होऊन घर जवळ केलं. भाजीची पिशवी टेकली आणि त्याच विचारात गुंतून गेलो. तेवढ्यात बायको ओरडली कशी मिळाली भाजी.
तेवढ्यात बायको ओरडली, कशी मिळाली भाजी? मी भाणावर एक तिला म्हणालो 10ला 1 20ला 2. ती म्हणाली तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही. सकाळीच दारावरून एक म्हातारा ओरडत गेला 5ला 1 10ला 3. ती भाजी चिरत होती. चिरलेल्या भाजीच्या पानात मला माझ्या बापाची मूर्ती दिसत होती. पानातून आवाज येत होता 5ला 1 10ला 3, 5ला 1 10ला 3, 5ला 1 10ला 3. मराठी कवितेचं मर्म इथं आहे. आजपर्यंत मराठी कवितेनं, मराठी साहित्यानं समाजाचं दुःख हेरलेलं आहे, पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे आणि ते साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला या अंगाने सुद्धा मराठी कवितेकडे पाहता आलं पाहिजे. समाजाचे वेगवेगळे आयाम आम्हाला टिपता आले पाहिजे. आपण सगळेजण ग्रामीण भागात राहणारी मुलं आहोत. ग्रामीण जीवन जगताना आपण पाहिलेलं आहे किती अनुभव, किती संकट आपल्या वाट्याला येतात. आपली आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस रात्र शेतामध्ये काम करत राहते आणि ही काम करणारी आई डोळ्यामध्ये एक स्वप्न साठवत असते की माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, माझी मुलं यशस्वी झाली पाहिजेत, आपली मुलं मोठी व्हावीत आणि त्यांनी कमवून पैसे माझ्या हातावरती आणून द्यावेत असं कधीच कुणी आई वडिलाला वाटलं नाही. पण शिकलेली मुलं कधीच सुसंस्कृत झाली नाहीत, हे आजच्या समाजाचं दुःख आहे. असं दुःख घेऊन मी जेव्हा औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये ही कविता सादर केली तेव्हा तिथं बसलेले एक प्राध्यापक कविता सुरू झाल्यापासून संपेपर्यंत रडत होते. कविता संपल्यानंतर मी त्यांना विचारलं की सर काय झालं, तुम्ही का रडताय? तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्याची कथा सांगितली की माझे वडील मी लहान असतानाच वारले होते. आईनंच मला लहानच मोठं केलं, पण दुर्दैव असं मी शिकलो, मोठा झालो, इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक झालो. पण सर दुर्दैव असं आहे की एका आमदाराची पुतणी माझी बायको आहे. पण या सगळ्या वैभवात मी माझ्या आईकडे पाहायचं विसरून गेलो. माझी आई कधी निधन पावली हेही मला माहिती नव्हतं. मग आम्ही शिकलेली मुलं सुसंस्कृत झालो का? या मुलांना सुसंस्कृत करण्याचं काम आमची मराठी भाषा करते. बघा ही पण कविता मी तुमच्या समोर ठेवतो. ग्रामीण जीवन जगणारे आपण सगळेजण माणसं आहोत. ग्रामीण भागामध्ये चुलीवरती स्वयंपाक करण्याची आजही प्रथा आहे. अनेक महिला चुलीवरती स्वयंपाक करतात. चुलीवर स्वयंपाक केल्यानंतर जो तवा असतो तो तवा उलटून ठेवला जातो. तव्याच्या पाठीमागे छोट्या छोट्या ठिणग्या उडतात आणि आपली आई म्हणते बघ तवा हसायला लागला. हसणाऱ्या तव्याकडे जे जे मागितलं ते मिळते अशी एक धारणा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण आम्ही शिकलेली मुलं हे मानायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे झालेली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या कवितेतून तुमच्या समोर ठेवतो की हसणारा तवा मागितलेलं सारं देतोय माय म्हणायची. तवा हसताना बघणं चांगलं असतंय माय म्हणायची. हसणारा तवा मागितलेलं सार देतोय माय म्हणायची. हयात पर बघितला तिनं हसणारा तवा तरी तिच्या जिंदगीचा असंच कर देवा. जगणं सरलं तिचं ठिगळं जोडल्या पातळात गळक्या कोपटात आणि रिकाम्या पोटीच. जगणं सरलं तिचं ठिगळं जोडल्या पातळात गळक्या कोपटात आणि रिकाम्या पोटीच. मी मोठा होत गेलो कसं वाढत गेलं आमच्यातलं अंतर. आज सारी सुख पायाशी लोळत घेतायत. तेव्हा मनात एक विचार आला हेच तर सगळं मागितलं नसल माईनं हसणाऱ्या तव्यापाशी. तेव्हा मनात एक विचार आला हेच तर सगळं मागितलं नसल माईनं हसणाऱ्या तव्यापाशी. काळजात लख झालं सार कसं गलबलून आलं. आज वाट पाहतोय मी हसणाऱ्या तव्याची. त्याच्यापाशी माझी माय मला मागायची. त्याच्यापाशी माझी माय मला मागायची. आयुष्यात काही निर्णय वेळच्या वेळी घेणं खूप गरजेचं असतं. वेळ निघून गेली नंतर निर्णय घ्यायला गेलो की खूप फजिती होते. आणि अशी फजिती जेव्हा आम्ही आमच्यासारखे कवी पाहतात तेव्हा त्याच्यावरती आवर्जून भाष्य करतो. मी अशा कविता लिहितो तेव्हा मग महाविद्यालयात जेव्हा अशा कविता सादर करतो तेव्हा ती मुलं म्हणतात नाही तुम्ही कौटुंबिक सामाजिक कविता खूप छान म्हणत असाल तशाच कविता सादर करा. मराठी कवितेला खूप वेगवेगळे अंग आहेत. त्यातले एक एक अंग घेऊन फक्त 2-3 कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तुम्हाला आवडणारीच अशी एक कविता मी सादर करतो की मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये MA केलं 2005 आणि मी जेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयाला गेलो होतो तेव्हाची परिस्थिती अशी होती की मुलं मुलींना बोलत नव्हते. आमच्या तुळजापूरला तर एकमेकांना अजिबात बोलत नव्हते. बोललं तरी आवाजावर बोलायचं तेही एका त्या मुलीला वर्गात. आणि मी फर्ग्युसन महाविद्यालयात गेलो तिथं मी पाहिलं तर काय सगळे एकमेकांना बिंदास बोलतायत, एकमेकांसोबत राहताय, वावरताय, सगळे अशी परिस्थिती. वर्गातला पहिलाच दिवस पहिल्या बाकड्यावरती मी बसलेलो कारण आपल्याला आईने सांगितलेलं असतं पहिल्या बाकड्यावर बसले की खूप लक्षात येते समोरच्या बाकड्यावर बसायला शिका. म्हणून आम्ही आपल्या आईचं ऐकून पहिल्या बाकड्यावर बसले. बरीच मुलं आली एकमेकांच्या बाजूला बसली. काही मुली आल्या मुलांच्या बाजूला बसल्या. बघा आता आम्ही अशा वातावरणातून गेलेलो की जिथं आम्ही मुलींना बोलतच नव्हतो तिथं मुलं मुलींच्या बाजूला बसलेली आहे आणि माझ्या बाजूला कोणच नव्हतं, जागा रिकामी होती. माझं मन मला सारखं सांगायचं की एखादं पोरगं यावं पटकन बाजूला बसावं. तास सुरू झाला कोणच आलं नाही, मी एकटाच होतो. बरं झालं म्हटलं कोण नाही, आपण एकटे का असेल ना. पण तेवढ्यात एक मुलगी आली जीन्स आणि टॉप वगैरे घातलेली अशी
गॉगल पिगल घातलेली आणि आली माझ्याच बाजूला बसली. सौंदर्यशास्त्राचा तास चालू होता आणि सर शिकवत होते. तुम्हाला सांगतो सौंदर्यशास्त्र माझ्या डोक्यातच बसलं नाही काय, कारण आयुष्यात पहिल्यांदा एक मुलगी आपल्या बाजूला येऊन बसलेली. आणि हे फर्ग्युसन म्हणजे जे जे अनुभव मला आले ते अनुभव मी कवितेतून मांडले आणि कवितेतून मांडून महाराष्ट्राला ऐकवत गेलो, ते लोकांना आवडत गेलं. तशीच एक कविता आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणालो की आपली आई आहे याची जाणीव आपल्याला लवकर होणं गरजेचं आहे, तसंच आयुष्यात काही निर्णय सुद्धा लवकर घेणं खूप गरजेचं असतं. उशीर झाला तर काय होतं हे कवितेतून सांगतो. तुझ्या प्रेमात झालो वेडा आणि मी दिवाना, कधी झालो शायर कधी झालो शहाणा. माणसं प्रेमात येडी होतात आणि माणसं प्रेमात शाणी होतात, ठीक आहे नाही. त्याच्यामुळे आपण कुठल्या टप्प्यात बसतो हे आपण ठरवायचं. तुझ्या प्रेमात झालो वेडा आणि मी दिवाना, कधी झालो शायर कधी झालो शहाणा. तुला मी पाहिले नजरेच्या एका टप्प्यात, तुला मी पाहिले नजरेच्या एका टप्प्यात, तुला मी पाहिले नजरेच्या एका टप्प्यात, तुझी मूर्ती बसली माझ्या डाव्या कप्प्यात. तुझ्याच मूर्तीची हे पाहणं सुद्धा लय विचित्र आहे बरं का. तुम्हाला सांगतो आमच्या महाविद्यालयात अशीच एक घटना घडलेली. इथंच आरपी कॉलेजमध्ये एक मुलगी बिचारी खेडेगावाला यायची, सकाळचं लेक्चर 7:30ला उतरायची स्टँडवरून आणि तसंच कॉलेजला यायची. आता कधी कधी माणसाला काय होतं, एकांतात असलं की हसायला येतं, कटलं तर गोष्ट आठवते आणि हसायला येतं. या मुलीच्या बाबतीत तेच झालं. शिवाजी महाराज चौकातून अशी वळाली कॉलेजकडे आणि तिच्या मनात काही विचार आला, ती हसली. हसत असताना तिची नजर समोर होती, समोरून एका मुलाने तिला पाहिलं. आता हिचं हसणं त्याचं पाहणं एकदाच जुळलं गेलं. याला वाटलं की मी माझ्याकडे बघूनच हसली आणि तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिवाजी महाराज ते आरपी कॉलेजला पटायला राहिला. तिला माहित नाही की हा हेल्पटा काय घालतोय. मग एके दिवशी काय झालं की ती मला म्हणाली की सर म्हणजे एक मुलगा आहे, फर्स्ट इयर पासून पाहते की तो रोजच शिवाजी महाराज चौकातून माझ्याबरोबर कॉलेज येते, दुपारी कॉलेज सुटले की पुन्हा माझ्याबरोबर बस स्टँड येते. म्हणजे चांगली गोष्ट झाली की तुला बॉडीगार्ड मिळाला. नाही म्हटलं की सर हे रोजच पाहिलं, असं काय नेमकं कळलं नाही मला. मग दुपारी दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर मी बाहेर थांबलो आणि त्या पोराला विचारलं नेमकं झालंय काय, तो असं काय करतो त्या मुलीने. नाही म्हणजे सर ती 2-3 वर्षाखाली माझ्याकडे बघून हसली होती आणि मला असं वाटलं की ती माझ्यावरती प्रेम करते. अरे म्हणलं येड्या नुसतं वाटून काय उपयोग आहे. त्या मुलीचं लग्न पण जमलं, आता उन्हाळ्यात तिचं लग्नपत्रिका आल्या म्हणलं माझ्याकडे, तुला तुझं वाटतच बसलायस तू. तर असं पण कधी कधी होतं. म्हणून तुम्हाला हे सांगतो मी की तुला मी पाहिले नजरेच्या एका टप्प्यात, तुझी मूर्ती बसली माझ्या डाव्या कप्प्यात. तुझ्याच मूर्तीची पूजा मी रोज करताना, कधी झालो शायर कधी झालो शहाणा. मग ठरवून एक दिवस प्रेमाची मागणी केली, तुही हसून मजगालात संमती दिली. म्हणजे हे कवितेपुरतं ठीक आहे बरं का, वास्तवात खूप अवघड आहे. मग ठरवून एक दिवस प्रेमाची मागणी केली, तुही हसून मजगालात संमती दिली. गुलाबाची भेट तुला रोज रोज देताना, कधी झालो शायर कधी झालो शहाणा. नजरा नजरेत गेले महिने 6 त्यात, तुझी लग्नपत्रिका पडली माझ्या हातात. पाहिले मी माझे स्वप्न धुळीस मिळताना, कधी झालो शायर कधी झालो शहाणा. कधी झालो शायर कधी झालो शहाणा. म्हणजे वेळ चुकून गेली आणि लग्नपत्रिका हातात आली. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट आपण वेळेत केली पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेत आहोत तर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपली ध्येय आपली निश्चित असली पाहिजे की मला हे करायचं आहे. म्हणजे मला आठवतंय चांगलं सर की आता कर सहाय्यक परीक्षेचा निकाल लागला की बीएससी फर्स्ट इयरला एक मुलगी हर्षदा हिंगे नावाची आमच्याकडे आलेली होती. कळंब तालुक्यात गाव, पण इथं भाड्यानं रूम करून राहिलेली. आणि तिनं पहिल्या दिवशीपासून असा निश्चय केला की मला काहीतरी करायचं आहे सर. आणि आम्ही परिचय घेत होतो वर्गात, तेव्हा तिला मी उभं केलं आणि सांगितलं की बाबा तुम्हाला काय बनायचं भविष्यात. सर मला काही का असेल पण मला सरकारी नोकरी मिळवायची, कारण मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं. आणि 3 वर्ष झाली बीएससी संपलं तिचं. आता 1 वर्षभर तिनं चांगलं विवेकानंद अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला. आणि काल परवाच एका कॅन्टीनवरती भेट झाली तर तिनं मला आवर्जून सांगितलं की सर माझी कर सहाय्यक म्हणून नियुक्ती झालेली आहे. म्हणजे क्लास 2 ची पोस्ट तिला मिळाली. आपण ठरवल्यानंतर कुठलीही गोष्ट सहज शक्य आहे, पण ते ठरवणं खूप महत्वाचं.
आपल्याला ठरवायलाच इतका वेळ निघून जातो की पुन्हा आपल्याला वाटतं की तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळी करायला शिका. त्या वेळी जर आपण ती गोष्ट मिळवली तर आयुष्यामध्ये पुन्हा आपल्यासारखं कुणीही नसणार आहे. याची तुम्ही नेहमी लक्षात ठेवून जर मार्गस्थ राहिला तर आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडणार. आज मुलांकडे नकारात्मकता इतकी निर्माण झालेली आहे. आज सरांनी प्रास्ताविकातून सांगितलं की मराठी भाषेच्या संदर्भाने आज जागतिक पातळीवरच्या घडामोडी काय सुरू आहेत. आपण मराठी भाषा वापरणं म्हणजे फक्त मराठीतून बोलणं एवढंच मराठी भाषेची सेवा करणं आहे का? नाही. कधी कधी काय होतं, इंग्रजी भाषेतला एखादा शब्द इतका उडून गेलेला असतो की आपण ठरवलं तरी मराठी शब्द तोंडात येत नाही आणि आला तर समोरच्याला तो कळत नाही. म्हणजे कधी कधी गंमत अशी होते, मी वर्गात एकदा असंच विचारत होतो, तुमचा परिचय काय, तुमचं नाव सांगा, गाव सांगा. मग एका मुलाने सांगितलं माझं नाव सौरभ वाघमारे, गाव कुठलं म्हटलं तर वडगाव म्हटलं. म्हणलं येऊन जाऊन करतो का? नाही सर, अपडाऊन करतो. म्हणजे काही काही शब्द आपल्या तोंडात असे रुळून गेलेले आहेत ना, त्याच्यामुळे ते आपल्या हातून जाणारच नाही. तर तशा पद्धतीने आपण आयुष्यामध्ये मराठी भाषेत जर प्राचीन काळापासून आजपर्यंत इतके शब्द परभाषेतले आपण स्वीकारलेले आहेत की जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा म्हणून अरे हे परभाषेतला शब्द आहे काय, मला वाटतं मराठीतलाच आहे गेली, इतके रुळून गेलेले. त्याच्यामुळे मराठी भाषा ही समृद्धच होत आलेली आहे. असं काही नाही की परकीय भाषेतले शब्द आपण स्वीकारले तर मराठी भाषा मरणार आहे वगैरे, अजिबात असं काही नाही. कारण जन्मलेलं मूळ जोपर्यंत आई म्हणायचं सोडणार नाही तोपर्यंत मराठी भाषेला काही होणार नाही. पण एक आहे की मराठी भाषेमध्ये हे जे सगळे खरं तर परवा एक जणांना आमच्याकडे व्याख्यानात सांगितलं की म्हणाले की एका ओळीला एका शब्दाला सुद्धा मराठीमध्ये खूप महत्व आहे. अबकी बार मोदी सरकार हे वाक्य आपण गेली 10-15 वर्ष रोज ऐकतोय की नाही. ते ज्यानं लिहिलं ना त्यांना 5 कोटी रुपये मिळाले. नसतं एक वाक्य लिहिलंय अबकी बार मोदी सरकार, किती रुपये मिळाले? 5 कोटी रुपये मिळाले. विश्वास पण बसत नाही आपल्याला, पण खरं सांगितलं त्या माणसानं. पण त्या माणसाला लिहिण्यासाठी इतकं कष्ट करावं लागलं की ते मोदी साहेबांना 10 वेळा ती गोष्ट ते सांगत होता की असं करू का तसं करू का, ते आवडत नव्हतं. हे वाक्य जेव्हा फायनल झालं तेव्हा 5 कोटी रुपयाची अमाऊंट त्यांना मिळाली. शब्दांना किती मूल्य आहे हे लक्षात घ्या. आपण म्हणतो माझ्या लिहिण्याने काय फरक पडणार आहे, मी लिहिलं म्हणजे काय असा बदल होणार, पण खूप बदल घडत असतात. फक्त आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून मराठीमध्ये अनेक तुम्हाला वाट आहे. जाहिराती लिहिणं, जाहिरात लेखन सुद्धा मराठीतलं एक चांगलं करिअरचं क्षेत्र आहे. ते सुद्धा आपल्यासाठी खूप छान पद्धतीनं उभं आहे पुढं आपल्या. पण आपल्याला सगळ्यांना नोकरीच्याच मागे पडायचं. मी तुम्हाला सांगितलं की कवितेचं सादरीकरण कुसुमाग्रजांची कविता आहे कणा नावाची, तुम्हाला माहिती आहे ना, ओळखलं कसं मला पावसात आला कोणी. ही कणा नावाच्या कवितेला मी काय केलं, सहज घरी बसल्या म्हटलं अरे याला आपण गेय पद्धतीनं जर म्हटलं तर काय होईल, आणि त्याचा असा परिणाम झाला सर की लोकांना इतकी आवडू लागली. म्हणजे अगोदर तर आवडतच होती पण गेय पद्धतीने म्हटल्यावर अजून आवडायला लागली. आपण असे प्रयोग सुद्धा कवितेत करू शकतो की आपल्याला अशा पद्धतीने काही करता येईल का, किंवा बोरकरांच्या काही प्रेम कविता आहेत की त्या तुम्हाला जर छान पद्धतीने गाता आल्या. मला पण काही गाता येत नव्हतं, काय नव्हतं. मी असाच विद्यार्थी होतो तुमच्यासारखा, मी याला तुळजापूरला शिकायचो आणि योग महोत्सव निघाला. आमचे संभाजी भोसले सर आले, म्हटले योग महोत्सवला कुणाला यायचे. मी आपला हात वर केला, तुला काय येतं म्हटले. म्हणले गाणे म्हणाले येतात. म्हण बरे गाणे म्हटले. मग आम्ही आता तुळजापूरचे लोक म्हणलं आराधी गाणं म्हणू आपण. मी आराधी गाणं म्हणलो मोठ्यानं वागा, सगळा ओरड हसायला लागला, सर हसायले. मग एवढा भसाडा आवाज आहे तुझा, तुला कुठे योग महोत्सवाला न्यायचं तिकडे. आणि असं म्हटल्यानंतर मला पण वाईट वाटलं तेवढ्याबद्दल. पण मी ठरवलं की नाही ठीक आहे आपण प्रयत्न करूया. प्रयत्न करत करत गेलो आणि एक दिवस असा आला सर की 2 वर्षापूर्वी मी वायसी कॉलेजच्या गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा होतो. आणि त्या पाहुण्यासाठी मी त्यांचा मला फोन आल्यावर मी त्यांना सांगितलं कमीत कमी 15,000 रुपये घेत होते, ही तुळजापूर आहे म्हणून. ते म्हणाले अरे कॉलेजचा माझे विद्यार्थी आहे, तू काय लक्षात आहे की नाही तुझ्या. म्हटलं म्हणून 15,000 सांगितले, नाही तर जास्त सांगितलं असतं. 15,000 रुपये घेऊनच मी कार्यक्रमाला गेलो आणि तिथं पहिल्यांदा आईची कविता मी म्हणालो. सगळे रडले होते अक्षरशः. म्हणजे आपल्याला करायचं ठरवल्यावर काहीही करता येऊ शकतं, फक्त आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कणा नावाची कविता घेतो आणि मग मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिम पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी.
भिंत खचली चूल विजली होते नव्हते मेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल काढतो आहे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण कवितेच्या मार्गदर्शनाबरोबरच कवितेचं गायनही अतिशय उत्कृष्ट प्रकारे केलं. हे अख्ख्या महाराष्ट्रालाही माहीत आहे की आपण अनेक कवितांना अनेक कवींच्या कवितांना चालीही सुद्धा लावलेल्या आहेत. यानंतर या कार्यक्रमातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मार्गदर्शनाचा. मी डॉक्टर चंदन शिवे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करावं. तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट युवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव आयोजित पदवी आणि पदव्युत्तर विभाग यांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मकरंद चौधरी सर, आताच ज्यांच्या अमोघ वाणीनं तुम्ही कवितेचं वाचन आणि मार्गदर्शन मधून ऐकलं असे आमचे मित्र कवी, महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी प्राध्यापक डॉक्टर अरविंद हांगरगीकर सर, त्याचबरोबर आमचे मधुकरजी गुजरे सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तो मराठी विभाग, त्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सहदेव रसाळ सर, सूत्रसंचलन करणारे आमचे कृष्णाजी तेलकर, महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आमचे हिंदी विभागाचे सर आमचं चांगलं हे करतायत, रेकॉर्डिंग करतायत, त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह असं ते रेकॉर्डिंग करत आहेत आणि आज महाराष्ट्रभर मराठी भाषा दिन साजरा होतो आहे. कवी कुसुमाग्रज उर्फ विभा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारीला हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी कुसुमाग्रजांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू हा 10 मार्च 1999 या मधल्या काळामध्ये त्यांचा जो जीवनपट आहे, या जीवनपटामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त दुसरं जे ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं ते कवी कुसुमाग्रजांना मिळालं, पहिलं खांडेकरांना मिळालं, तिसरं
आमचे विंदा करंदीकरांना मिळालं आणि चौथं भालचंद्र नेमाडेला मिळालं. मराठीमध्ये 4 ज्ञानपीठ आपल्याकडे आहेत. त्यातले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे. आणि मराठी भाषा दिवस साजरा करणं हा निर्णय जागतिक मराठी अकादमीने घेतलेला आहे. साधारणतः ज्येष्ठ पत्रकार माधवजी गडकरी, आपल्याला इतिहासही माहीत असला पाहिजे, ज्येष्ठ पत्रकार माधवजी गडकरी आणि त्यावेळेला त्या जागतिक मराठी अकादमीचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांनी 1996 मध्ये 27 फेब्रुवारी 1996 मध्ये अकादमीतर्फे त्यावेळचे जे शिक्षण मंत्री होते सुधीर जोशी यांनी हा मराठी भाषा दिन साजरा करायला शासकीय पातळीवर याला मान्यता दिली. आज शासकीय पातळीवर सुद्धा हा दिवस साजरा होतो आहे. मध्ये आपण पाहिलं की जानेवारीमध्ये 15वाडा साजरा केला. आज मागणी होते, आपण वर्तमानपत्रांनी प्रसार माध्यमातून तर त्याच्यामध्ये मागणी होते याचाही 15वाडा साजरा व्हावा. म्हणजे 27 फेब्रुवारी पासून ते साधारणतः 12-13 मार्च पर्यंत या 15वाड्याचेच कार्यक्रम कुसुमाग्रजाचे व्हावे. एकाच दिवशी हा उत्सव म्हणून साजरा होतो आहे. तो उत्सव म्हणून साजरा न होता कुसुमाग्रजाचे विविध पैलू घेऊन 12-13 दिवस, जवळपास 15 दिवस हे कार्यक्रम या ठिकाणी राबवावेत अशा पद्धतीनं आज मागणी होती आहे. जर भविष्यामध्ये या मागणीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर कुसुमाग्रज सुद्धा 15वाडा आपण पुढच्या वर्षापासून कदाचित साजरा करूया. आपणाला सांगतो की मी नेहमी पॉझिटिव्ह बोलत असतो, तर असा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल या निमित्तानं मी याचंही सूत्रवाच्य करतो की असा निर्णय घेतला पाहिजे आणि कुसुमाग्रजाचा सखोल अभ्यास या निमित्तानं झाला पाहिजे. कुसुमाग्रज हे खरं तर महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळीतलं एक महत्वाचं नाव आहे. साहित्यिक चळवळीमध्ये तर ते होते. साहित्यिकामध्ये मी सांगितलं की विशाखासारखा आणि नटसम्राटसारखं कलाकृती, म्हणजे नटसम्राटसारखं नाटक आणि विशाखासारखा कविता संग्रह ज्यांनी निर्माण केला ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कुसुमाग्रजांना दुसरे केशवसूत असंही म्हटलं जातं. कुसुमाग्रजांनी नाटकं, कथा, ललित लेखन म्हणजे बघा उल्लेख केला आरपीच्या कार्यक्रमामध्ये तिथले विभाग प्रमुख गायकवाड सरांनी कुसुमाग्रजांनी एकही क्षेत्र असं सोडलं नाही साहित्याच्या याच्यातलं प्रांतातलं. त्यांनी नाटकं, कथा, ललित लेखन आणि काव्य या विविध काव्य प्रकाराच्या माध्यमातून नीतिमूल्यांची आणि तत्वनिष्ठेची सदैव मांडणी केलेली आहे. कारण कुसुमाग्रजाकडे फक्त कवी म्हणून पाहिलं न जाता त्यांनी वेगवेगळी नीतिमूल्य आपल्या साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कणासारखी कविता आता हंगरगेकर सरांनी सादर केलेली आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या ज्या ओळी आहेत, मोडून पडला कणा तरी म्हणजे मोडला नाही कणा तरी, म्हणजे ही ज्या ओळी आहेत त्या ओळी आपल्या लक्षात येऊ शकतात की फक्त लढ म्हणा, म्हणजे मला लढ म्हणण्याची ताकद तुम्ही द्या, अशा पद्धतीची नीतिमूल्याची आणि तत्वनिष्ठेची सदैव जाणीव करून दिली. कुसुमाग्रजाचं जे चारित्र्य होतं ते निष्कलंक होतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विरोधात अशा पद्धतीची वृत्ती त्याची होती. सामाजिक अन्यायाची चीड त्यांच्या मनामध्ये होती आणि सामाजिक अन्यायाची चीड त्यांचा जे अनेक कविता संग्रह आहेत त्या कविता संग्रहामधून आपल्याला दिसते. समाजातील दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध कुसुमाग्रजांनी खूप मोठं लिहिलेलं आहे आणि विधायक कार्याबद्दल त्यांना आस्था होती. समाजाच्या कल्याणाबद्दल त्यांच्यामध्ये तळमळ होती. त्यामुळं सर्वार्थानं महाराष्ट्राचं सांस्कृतिक दैवत म्हणून सुद्धा कुसुमाग्रजाकडे पाहिलं जातं. कुसुमाग्रजाच्या नावानं कुसुमाग्रजाचं फाउंडेशन आहे नाशिकला, तर त्या फाउंडेशनच्या वतीनं
जनस्थान पुरस्कार दिले जातात आणि हे जनस्थान पुरस्कार महाराष्ट्रातल्या ख्यातनाम लेखक कवींना दिले जातात. त्याच्यामध्ये अरुण साधू सारखे, दमा मिरासदार सारखे वेगवेगळ्या कवीला लेखकांना पुरस्कार दिलेले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कुसुमाग्रजाच्या बाबतीमध्ये की जी आपल्याला फारशी माहीत नाही, तर ती गोष्ट म्हणजे कुसुमाग्रज या नावानं नवीन ग्रहाचं नामकरण सुद्धा केलेलं आहे. एक ग्रह नवीन आला आपल्याकडं, तर त्या ग्रहाचं नामकरण सुद्धा कुसुमाग्रजाच्या नावानं केलेलं होतं. आपण पाहतो की मराठीची सुरुवात ही 9व्या शतकापासून जरी झालेली असली, मराठीमध्ये शिलालेख ताम्रपट आहेत, त्याची प्राचीन रूप आपल्याला दिसतात. 11व्या-12व्या शतकामध्ये यादव काळामध्ये प्राचीन मराठी साहित्य आलं, महानुभव पंथ आला, नाथपंथ आला. त्याच्यानंतर सामान्य माणसाची कविता कधीच नव्हती. पण आधुनिक मराठी साहित्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले अखंडमध्ये आणि मग कवी केशवसुतांची कविता, अर्वाचीन काव्यामध्ये ज्योतिराव फुल्यांचा अखंड असेल, सामान्य माणसाचं जीवन तत्वज्ञानात्मकता त्यात मांडलेली होती. आणि अर्वाचीन साहित्यामध्ये कवी केशवसुताचं आपण नाव घेतो. केशवसुताच्या कुसुमाग्रजांनी काय केलं, सगळ्यात महत्वाचं तर काय केलं असेल कुसुमाग्रजांनी, तर केशवसूत हे त्यांचे गुरु होते. केशवसुताच्या प्रेम कवितेचा जो विकास आहे तो गडकरींनी केला. निसर्ग कवितेचा जो विस्तार आहे तो बालकवींनी केला. आणि केशवसुताच्या सामाजिक कवितेचा जो विस्तार आहे तो कवी कुसुमाग्रज किंवा बिरबाज शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांनी केला. साधारणतः 1912 पासून ते 1999 पर्यंत चित्रपट, पत्रकारिता, नंतरच्या काळामध्ये लेखक, कवी, साहित्यिक अर्धशतक लेखन केलं. जवळपास 50 वर्ष कवी कुसुमाग्रज लिहित होते. आणि जे लिखाण केलेलं मगात मी उल्लेख केला की नीतिमूल्याचं सगळं लिखाण त्यांनी केलं. आणि म्हणून फक्त अनेक कवी लेखक आपल्याला दिसतात, पण कुसुमाग्रजाच्याच नावानं मराठी भाषा गौरव दिवस का साजरा केला जातो, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे आहे की कवी कुसुमाग्रजांनी सामाजिक कवितेचा विस्तार आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलेला आहे. नटसम्राट सारखं नाटक असेल किंवा विशाखासारखं कविता असेल, तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिभा संपन्न कवी म्हणून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कविता लिहिलेल्या आहेत. त्यांचे 2 कविता संग्रह, निवडक कविताचे संग्रह प्रकाशित आहेत. ते विद्यार्थी मित्रासाठी मी आवर्जून सांगतो, ते 2 कविता संग्रह जर आपल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला जर मिळाले तर ते वाचा, म्हणजे समग्र कुसुमाग्रज तुम्हाला समजू शकतील. त्यातला पहिला कविता संग्रह आहे रसयात्रा आणि दुसरा कविता संग्रह आहे प्रवासी पक्षी. हे 2 कविता संग्रह जर तुम्ही कुसुमाग्रजांचे वाचले तर समग्र कुसुमाग्रजाची कविता ही तुम्हाला दृष्टिक्षेपात येईल. किंवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला किंवा विशाखा हा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह आहे म्हणून कवी कुसुमाग्रजांच्याकडे न पाहता रविकिरण मंडळाचा बहार ओसरला आणि मग त्याच्यानंतर कवी कुसुमाग्रजांच्या कवितेला बहर आलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळं कवी कुसुमाग्रजांची ही कविता आणि नाटक किंवा एकूणच ललित गद्य किंवा एकूणच सगळी साहित्य संपदा ही कुसुमाग्रजांची खऱ्या अर्थानं प्रयोगशील अशा पद्धतीची होती. आणि ही प्रयोगशील कविता त्यांनी 1930 पासून साधारणतः लिहायला सुरुवात केलेली आहे. कविता प्रारंभीचं लिखाण कवी केशवसुताचा अनुकरणातून आलेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं की कवी कुसुमाग्रजाचा जो सामाजिक कवितेचा जो विस्तार केला केशवसुताच्या, आणि स्वीकारलेलं नाव नाही. गोविंदाग्रज जसं आहे गडकरींचं तसं कुसुमाग्रज. मग कुसुमाग्रजाचा उल्लेख मला कार्यक्रमामध्ये केला होता. कुसुम नावाची बहीण होती त्यांची धाकटी आणि त्यांचा मोठा भाऊ अग्रज म्हणून कुसुमाग्रज या नावानं ते टोपण नाव का स्वीकारलं केले. जसं गोविंदाग्रज असं नाव होतं
तसं राम गणेश गडकरींचं नाव गोविंदाग्रज, तर मग आपलंही नाव असं या पद्धतीनं असावं. सुरुवातीला हस्तलिखित लिहिली म्हणजे हा कवी कुठून मोठा झाला किंवा लेखक कुठून मोठा झाला. सुरुवातीला संपादन केलं आणि इतिहास आवडीचा विषय असताना सुद्धा पहिली कविता इतिहासाच्या प्रसंगावर त्यांनी लिहिली. नारायणराव पेशवेच्या प्रसंगावर त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली आणि सर्व साहित्यामध्ये त्यांचे 2 प्रकार विशेष गाजले कुसुमाग्रजाचे. त्याच्यामध्ये काव्य आणि नाट्य 2 प्रकार विशेष गाजले. त्यांचा ठसा मराठी मानावर उमटलेला आहे. त्या दोन्हीतही जास्तीत जास्त नाटकापेक्षाही कविता अधिक खोलवर रसिक मनावर आपल्याला बिंबवलेली दिसते. हा ठसा केवळ रसिक मनावरच उमटलेला नाही तर कुसुमाग्रजाच्या सौंदर्य दृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आपल्याला दिसतो. कुसुमाग्रजाची कविता ही कवी केशवसुतापासून निर्माण झालेल्या कालखंडातला महत्वाचा भाग असून ती जवळपास 60-65 वर्ष मराठी साहित्यामध्ये टिकून राहिली, नवनवीन उन्मेषानं बहरली. त्याच्यामुळं कवी कुसुमाग्रज हे नाव मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेलं आपल्याला दिसतं. तर हे कवी कुसुमाग्रजांचं हे लिखाण म्हणून खऱ्या अर्थानं कवी कुसुमाग्रजांना एका वेगळ्या संदर्भाने आपण पाहतो. तर खऱ्या अर्थानं कवी कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या संदर्भामध्ये साहित्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडत असताना वेळ खूप झालेला आहे. मंगळगीत सर बोलून गेलेले आहेत. अध्यक्ष समारोप होणार आहे. तर कवी कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविता मग जशी कणा कविता यांनी सादर केली तशी एक कविता जी कविता खूप वेळा आपल्याकडं अभ्यासली जाते किंवा बोलली जाते किंवा ऐकवली जाते ती कविता आधार. चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतो आहे. हिरवे कोवळे कोंब माती माझ्या भोवती बांधते आहे. विरते पास सरते नाते पुन्हा पुन्हा सांगते आहे. अहो माझे तारणहार जांभळे मेघ धुमाधार तेवढा पाऊस माघार घ्या. आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. आधार म्हणजे निराधार. अशा नावाची ही कविता कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या विशाखामध्ये घेतलेली आहे. त्यांचे 2 मी सांगितलेले 2 कविता संग्रह फक्त विद्यार्थी मित्रांनी अभ्यासावे म्हणजे कवी कुसुमाग्रजांना खऱ्या अर्थानं या जन्मदिनी आपण काहीतरी देणं लागतो किंवा मराठी भाषेचं देणं लागतो. म्हणून मराठी भाषा ही जास्तीत जास्त समृद्ध व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल किंवा ती समृद्ध व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर कवी कुसुमाग्रजांचे रसयात्रा आणि प्रवासी पक्षी हे 2 कविता संग्रह आणि नटसम्राटसारखं गाजलेलं नाटक तुम्हाला आता पाहायला काय मिळणार नाही पण वाचायला मात्र लायब्ररीमध्ये निश्चित मिळेल. तर या निमित्तानं आपण सगळेजण त्या कवी कुसुमाग्रजांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊया आणि कवी कुसुमाग्रजांना या निमित्तानं त्यांच्या जयंतीदिनी शुभेच्छा सर्वांना देतो. मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित त्यांचं साहित्य आणि त्यांच्या साहित्यावर केलेलं आपण परिशीलन हे अतिशय या कार्यक्रम प्रसंगी महत्वाचं आहे. यानंतर धाराशिवचे ज्येष्ठ कवी मधुकर रुद्रे सर यांना विनंती करतो की सर आपण या प्रसंगी आपली एखादी कविता सादर करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे मान्यवर सगळ्याची नावं घेत नाही फक्त मी सोडला म्हणून काय सर्वांची क्षमा मागून मी नावं घेत नाही. चालेल की क्षमा मागून नाव येत नाही कसं
थोडक्यात म्हणजे वेळ जास्त न घेता थोडक्यात आटपायचं आपल्याला. मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त कसं? तेवढंच म्हणायचं. काहीच नको प्रस्तावना, काहीच नको प्रस्तावना, काहीच नको नामकरणाचा मानपान. नाव घेत बसा. काहीच नको प्रस्तावना, काहीच नको नामकरणाचा मानपान. कार्यक्रमाची सुरुवात करतो. अगदी छान कार्यक्रमाची विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो आणि मान्यवर बघा, आजचा कार्यक्रम कशाचा आहे, का आहे, हे सर्व काही श्रुत झालेलं आहे. आता सर्व तेच तेच मी पुन्हा सांगत बसण्याचं काही या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही आहे. आजची कुसुमाग्रजांची जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन आपण पाळतो आणि हा साजरा करतो. आता कुसुमाग्रज वगैरे काय सांगितलेलंच आहे. एक मी सांगतो त्यातलं विवा शिरवाडकर कोण कुसुमाग्रज आहेत ते. तर विवा शिरवाडकर हे त्यांच्या दत्तक गेलेल्या ठिकाणचं नाव आहे. ते विवा शिरवाडकर हे त्यांच्या दत्तक गेलेल्याचं त्या ठिकाणचं नाव आहे. आता मराठी भाषेविषयी बोलायचं म्हणलं तर काय, महिमा किती वर्णावा मराठी भाषेचा. आता सगळ्यांनी वर्णन केलं छानपैकी. गायनमध्ये हंगरगेर सरांनी म्हणजे ख्यातनाम गायक कुठलाही कवितेला 3-4 बसू देतो. मला आश्चर्य वाटतं. अशा कवीने या ठिकाणी गायनामधून तुम्हाला कविता तुमच्यापुढे सादर केलेली आहे. तर अशा मराठीचा महिमा किती वर्णावा मराठी भाषेचा. शब्द अपुरे पडती, शब्द अपुरे पडती. दिन साजरा मराठी भाषेचा. हे आजचा आहे दिन साजरा मराठी भाषेचा. आता यात काय, मी मराठी, मी मराठी, माझी भाषा मराठी, मी मराठी, माझी भाषा बोली मराठी. भाषेचा प्रकार आहे. ही भाषा म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम आहे आणि भाषा शब्दापासून तयार होते. बरेच जणांना इंग्रजी भाषेचा लढा असतो आणि कधी कधी मराठी भाषेमध्ये गुजरतात इंग्रजी शब्द. पण मी स्पष्टपणे सांगतो, इंग्रजी भाषेपेक्षा आपली मराठी भाषा ही श्रीमंत आहे. का श्रीमंत आहे कोणी सांगू शकेल? शब्दसंख्या का श्रीमंत आहे? अहो मी सांगतो, मराठी इंग्रजी भाषेमध्ये ABCD FGH फक्त 26च आहेत. हो देतात 26च आहेत. पण आपल्या मराठी भाषेमध्ये त्याच्या दुप्पट वर्णमाला ही 52 आहे. वर्णमाला ही 52. त्यामुळे मग का म्हणू नये आपण मराठी भाषा आपण श्रीमंत आहोत म्हणून इंग्रजी कशाला उजडायचं? नका उजडायचं. मी मराठी, माझी बोली मराठी, मला भाषेचा आता काय, मराठी भाषेचा आवाज घुमतो सह्याद्रीच्या गडे कपारीतून. माझी मराठी, मराठी भाषेचा आवाज घुमतो सह्याद्रीच्या कडे कपारीतून. काय माझी मराठी. गीत मंजुळ ऐकू येते देवकर सर, गीत मंजुळ ऐकू येते झुळझुळ वाहत्या पाण्यातून. माझी मराठी, माझी मराठी. आकाशाच्या उत्तुंग कोपरीत, आकाशाच्या उत्तुंग कोपरीत मायभूमीचे शब्द म्हणते. आकाशाच्या उत्तम कोपरीत मायभूमीचे शब्द म्हणते. उंच भरारी घेऊन माझी मराठी, उंच भरारी घेऊन माझी मराठी. आता भाषेच्या माध्यमातूनच प्रबोधन होत असतं. माझे विचार तुम्हाला सांगायचं, मला काय म्हणायचं, मला प्रेम कविता म्हणायची का भक्ती कविता म्हणायची, भाषेच्या माध्यमातूनच म्हणणार. आणि मी तुमच्यासमोर भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त होणार. तर मग भाषा ही व्यक्त होण्याचं महत्वाचं साधन आहे. भाषा ही व्यक्त होण्याचं साधन आहे. आता त्याच्यामधून काय, भाषेमधून सल्लामसलत होत आहे. बरी वाईट प्रकार माहीत होतात, संस्कारही घडविले जातात भाषेमध्ये. आणि त्या मराठी भाषेचा आज आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत आहोत.
आता ते अभंगाच्या माध्यमातून व्यक्त होता येतं, पोवाड्याच्या माध्यमातून व्यक्त होता येतं, लावणीच्या माध्यमातून व्यक्त होता येतं आणि कवितेच्या माध्यमातूनही व्यक्त होता येतं. मग आता अंग सांगितले, अभंग आहेत, पोवाडे आहेत, लावणे आहेत, अभंग. आपण कवितेच्या माध्यमातून, आता कवितेच्या माध्यमातून सुद्धा भक्तीपर कविता पण आहेत. आणि आपण सुद्धा वाहतो, एकमेकांना पाहतो. आईचा अक्षरी शब्द हे सर्वांना माहित आहे, प्रेम. आणि प्रेमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं. मग मी थोडक्यात आपल्याला आवडून देतो, कवितेच्या माध्यमातून, प्रेम कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. कसं? कवितेचं नाव आहे प्रेमाच्या गोष्टी. प्रेमाच्या गोष्टी. आता बघा, माझ्या अगदी जवळचे म्हणून बोललं की ते आणि यांच्या स्थळासाठी मी प्रयत्न केला. म्हटलं की मोठे आले प्रेम हे करणारच. तुम्हाला सेपरेट बोलवायचं मला भाषणाचं. प्रेमाच्या गोष्टी. चल सखे जाऊया अन भेटूया. ऐका चल सगळे जाऊया चौपाटीला भेटूया. जाऊया अन चौपाटीला भेटूया. काय करायचं तिथं? चल सखे जाऊया अन चौपाटीला भेटूया. सुखदुःखाच्या आठवणी एकमेका सांगूया. सुखदुःखाच्या आठवणी एकमेका सांगूया. चल सखे का अशी रागावली, का अशी रागावली रुसपणचा काढूया. आपण घरी का अशी रागावली रुसपणचा काढूया. चल सखे जाऊया चौपाटीला भेटूया. चौपाटीला भेटूया. प्रेमाच्या त्या गोष्टी म्हणजे काय? प्रेमाच्या त्या गोष्टी अनाबाका भेटत किती. प्रेमाच्या त्या गोष्टी अनाबाका भेटत किती. खळखळणाऱ्या लाटेला चल सार सांगूया. खळखळणाऱ्या लाटेला चल सार सांगूया. चल सखे जाऊया आणि चौपाटीला भेटूया. प्रेम तुझ्यावर जडले कसे, प्रेम तुझ्यावर जडले असे ठपकत ठपकत हृदयामध्ये. प्रेम तुझ्यावर जडले असे ठपकत ठपकत हृदयामध्ये. कधी पाण्याशी कधी वाळूशी कधी पाण्याशी कधी वाळूशी खेळ प्रीतीचा खेळूया. चल सखे झुळूक थंड वाऱ्याची अंग झोपते कशी. थंड वाऱ्याची अंग झोपते कशी. आखराचा थवा जरा, आखराचा थवा जरा डोईवर पाहूया. आखराचा थवा जरा डोईवर पाहूया. प्रीतीची भेळपुरी. पाणीपुरी आत्ता खरी चौपाटी आली. प्रीतीची भेळपुरी तुला मला भरूया. प्रेमाची गोडी, प्रेमाची गोडी, प्रेमाची गोडी चल, प्रेमाची गोडी चल जगाया धावूया. जाऊया चौपाटीला भेटूया.
संधी दिली मराठीमध्ये संधी दिली. भक्तीच्या माध्यमातून कवितांनी आई-वडिलांची सेवा करावी यासाठी. तर आता काय करतो? आता काय करतो? प्रश्न होतोय, लग्न झाले की मुलगा बायको येते, माझ्या लग्नाला लागतो. आणि म्हातारा माझे वृद्धाश्रमात जातो. तर भक्ती करा याची कविता आपण कोणत्या ह्याच्यात? वाव. धन्यवाद सर. अशी याच्या स्वतंत्र कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण यानंतर या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान डॉक्टर चौधरी सरांना आम्ही ऐकतो तुमचं ऐक करताय आम्ही विनंती करतो की आपण अध्यक्षस्थान त्यांचं वक्तृत्व असतं. नाही कविता पण जुन्या एवढ्या नाही ना. मराठी विभाग पदवी व पदव्युत्तर विभागातर्फे आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या या कार्यक्रमात आपल्यासाठी प्रमुख उपस्थिती जे झालेली आहे त्या धाराशिव शहरातील व जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत असलेले कवी माननीय कवी प्राध्यापक डॉक्टर अरविंद कांदगरे तसंच त्याचप्रमाणे मराठी विभागात ज्यांचा दबदबा होता ते मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेंद्र चंद्रजी व आता ज्यांच्या अमोघ अशा वाणीतून आपण कविता ऐकलेली या धाराशिवमधील कवी माननीय मधुकर दुर्गे सर. त्याचप्रमाणे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रसाळ सर, त्यांचे सहकारी डॉक्टर मारुती गोरे सर व डॉक्टर तेलकर सर. आज मला असं वाटतं की मी विज्ञान विभागाचा प्राध्यापक आहे आणि ॲक्सिडेंटली आज या खुर्ची उपस्थित आहे. जेव्हा अपघाताने. कार्यक्रम चालू झालेला आहे तेव्हापासून माझ्या मनात असं विचार होता, मी एक पान बनवून आणलो होतो की जे मराठीशी संबंधित होतं, वाङ्मयाशी जे संबंधित होतं, काही कविता होत्या. मला वाटतं ह्याच्यामधलं जेवढं काय आहे ते मला वाटतं माननीय सेन्स सर आणि करेक्टर सर यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी काही सांगायचं राहिलेलं नाही आहे. एक 2 ओळीमध्ये 3 ओळीमध्ये मी की माझं अध्यक्ष समारोप करतोय. कविता नंतर वेगळा कार्यक्रम घ्यायचा आहे असं रसाळ सरांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा मी एक कविता सादर करेल. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळते. त्या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यातून मराठी बोलायची किंवा मराठीची संस्कृत बोलून मराठीची सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. आणि संत साहित्यातूनच मराठी भाषा ही जिवंत राहिलेली आहे. 9व्या शतकापासून किंवा 12व्या शतकापासून जवळपास या मराठी भाषेची सुरुवात झालेली आहे बोलायला. जवळपास 12 कोटी लोक जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते 12 कोटी लोक किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत, पंजाबमध्ये आहेत किंवा सरांनी जसं बाहेरच्या देशाचा सुद्धा उल्लेख केलेला त्यामध्ये सुद्धा बोलणारे मराठी भाषिक आहेत. 14 जवळपास 14 कोटी लोक या ठिकाणी मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषेला जी बळकटी दिली होती त्या काळामध्ये मला असं वाटतं की सर्वात जास्त महत्त्वाची होती. यशवंतराव चव्हाणांनी जी बळकटी दिली त्याच्यातूनच मराठी भाषेचा विस्तार झालेला आहे. मराठी राजभाषा आहे. मराठी भाषा ही तुमच्या साहित्यातून आलेली आहे. मराठी भाषा ही बोली भाषेतून आलेली आहे. मला असं वाटतं की एखाद्या भाषेचा जर विस्तार व्हायचा असेल तर ती बोली भाषेतूनच व्हायला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही ती भाषा बोलणार आहे. जसं आपण तुम्ही मूल पहिल्यांदा जन्मलं ते पहिल्यांदा बोलायला शिका आणि नंतरच ती राहायला शिका. तर मला असं वाटतं की मराठी भाषेचा विस्तार जो आहे तो मध्यंतरीच्या काळामध्ये खूप झालेला आहे. तर सध्याच्या काळामध्ये आपण जो विचार केला तर इंग्रजी शाळेमध्ये किंवा इंग्रजी शाळेचं जे विस्तारीकरण झालेले आहे त्याच्यामध्ये मराठी शाळा कुठंतरी मागं पडतात. जसं आत्ताच आपला रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये नागपूर असू द्या किंवा मुंबई साईड असू द्या त्यावेळेला मराठी शाळा जवळपास 800 शाळा बंद व्हायच्या मार्गावर. तर मराठी शाळा जर बंद होत असेल तर मराठी भाषेचा विस्तार त्या ठिकाणी होणार नाही.
तर मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करावा लागणार आहे. आज इंग्रजी शाळेमध्ये मराठी हा फक्त एक विषय म्हणून शिकवला जातो. तर त्या दृष्टीनं सुद्धा राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा आपल्या ठिकाणी शैक्षणिक संस्था असू द्या, या सगळ्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. आणि आता जसं रसासनाने उल्लेख केला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्या गोष्टीचा खूप चांगला उहापोह केलेला आहे, त्याचा वापर करून घेतलेला आहे. ज्याचं आपण ते एक उदाहरण देतो. जेनेरिक आपण जो विषय म्हणतो, समजा जेनेरिक विषय हा आर्ट्सच्या मुलांना सायन्समध्ये विषय घ्यायचे असेल तर त्याला तो पेपर मराठीत जर त्याचा असेल तर मराठीतून द्यायला त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. रसायनशास्त्र हा विषय जर त्याचा असेल तर तो मराठीमध्ये सुद्धा त्याची उत्तर लिहू शकतो. तर मला वाटते हळूहळू आपण इंडियन नॉलेज सिस्टीमनुसार जे आहे भारतीय ज्ञान परंपरा म्हणतो, त्या परंपरा अंतर्गत मला असं वाटते की या मराठीला बळकटी देण्याचे काम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या ठिकाणी करेल. या आजच्या कार्यक्रमास आजचे जे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले ते विशेषतः अंतर्गत सरांनी दिलेली व्यक्त होती की त्यांना तशा पद्धतीचं पत्र गेलं नाही की या आमंत्रण पत्र द्यायला पाहिजे आपण. तर पुढच्या वेळेला आम्ही ते 100% तशा पद्धतीची काळजी घेऊ की तुम्हाला तशा पद्धतीचं आमंत्रण बिलकुल मिळायला पाहिजे, ते मिळून जाईल. त्याबद्दल सर दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेष सरांचे आभार सुद्धा मानतो की त्या एका अशा आमंत्रणावर या ठिकाणी आले, आपल्याला भूमिका सादर केली. त्याचप्रमाणे चंदनशिव सर सुद्धा या ठिकाणी आले आणि आदरणीय मधुकर सर सुद्धा आले. मी या ठिकाणचे सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर मारुती गोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे आणि कार्यक्रमाची सांगता ही सामूहिक पसायदान होईल. मराठी भाषा गौरव समारंभाच्या निमित्ताने आयोजित काव्यमैफिल आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य प्राध्यापक डॉक्टर अरविंद गांधी सर, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र चंदनशिवे सर, त्याचसोबत डॉक्टर मधुकरराव होते सर यांनी आतापर्यंत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेविषयी चिंतन मनन केलेलं आहे. काही कविताही आपल्याला ऐकवलेल्या आहेत, आपलं मन प्रसन्न केलेलं आहे. या निमित्ताने या प्रमुख पाहुण्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचसोबत मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सहदेव सर यांचेही आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे आजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद चौधरी सर यांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुमती दिली, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचसोबत माझे सहकारी कृष्णा तेरकर सर असते, ज्येष्ठ प्राध्यापक वायचळ सर, राजवे सर, मोरे सर, शिंदे सर, त्याचबरोबर सायन्स विभागाचे सर्व विभाग प्रमुख यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आवश्यक या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू भगिनी त्या सर्वांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो विमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जोचे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे. अलांछन मारतंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकीये,
दृष्टादृष्ट विजयी होवावेच. एथ मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणेवरी ज्ञानदेव शिखिया